मेलेस्मा म्हणजे आपण आता सोप्या शब्दात त्याला बोलायला गेलो तर वांग. वांग हे प्रत्येक लेडीजला हा शब्द माहितीच आहे. माहिती आहे. आपण त्याला चेहऱ्यावरचा काळा डाग किंवा हायपर पिगमेंटेशन असंही म्हणू शकतो. स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त आढळून येतं. मेलेस्मा हे स्त्रियांना, पुरुषांना दोघांनाही होतं. पण जास्तीत जास्त स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतं. ह्याचं कारण आहे की हार्मोनल इम्बॅलन्स. ॲक्चुअली काही-काही लेडीजमध्ये तुम्ही बघा की प्रेग्नन्सी पुरतंच वांग असतो आणि प्रेग्नन्सी झाली, डिलिव्हरी झाली की आफ्टर डिलिव्हरी ते 6 महिन्यानंतर आपोआप जातात विदाऊट ट्रीटमेंट. क्रॉनिकमध्ये आता 8-10 वर्ष झालेत ज्यांना वांग आहे त्यांनी काळजी घेतलीच नाही. बरं. दाखवलंच नाही कुठे आणि मग आता त्यांना असं वाटतं की नाही आता माझा चेहरा खूप जास्त खराब दिसतोय. तो मेकअपनी पण झाकलं नाही जात आहे. मग आता काय करा? तर सरळ गोष्ट आहे की स्किनचे प्रॉब्लेम्स म्हणाले तर तुम्हाला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. आजकाल खूप ॲड्स येतायत. आपण Instagramवर पण बघतो आहे की खूप लोकं ॲड करतात की तुम्ही हे लावल्याने तुमचे मेलॅस्मा जाईल, डार्क स्पॉट्स जातील. पण ॲक्चुअली ते स्किन टाइप नाही सांगत आपल्याला. प्रत्येकदा वाटतं की हां, ठीक आहे, हे पिलिंग वापरलं तर आपला चेहरा छान होऊन जाईल. नंतर मेनोपॉज हा सगळ्यात मोठा विषय. मोस्टली तर 21 ते 50 मध्ये आपल्याला जास्त दिसून येतं. त्यातल्या त्यात 30-35 च्या नंतर जास्त. नमस्कार. द व्हाईट कोट डायलॉग्स या आपल्या हेल्थ विषयक पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. पहा, आजचा जो विषय आहे तो आपल्या सगळ्या महिलांच्या, स्त्रियांच्या अगदी जवळचा, पण तेवढाच त्रासदायक असा आहे आणि ती समस्या म्हणजे मेलाझ्मा. अगदी बरोबर. मेलाझ्माविषयी आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आणि आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर कीर्ती काळे चव्हाण. त्यांचं मल्टीस्पेशालिटी धन्वंतरी या नावानं क्लिनिक आहे आणि हेअर, स्किन आणि लेझर क्लिनिक सुद्धा आहे. छत्रपती संभाजीनगर इथं, वाळूज तिसगाव इथं. तर आज त्यांचा याच्यातला प्रदीर्घ अनुभव आहे. अनेक त्यांनी असे पेशंट्स हाताळलेले आहेत. तर त्यांच्याकडनं आपण सविस्तरपणे जाणून घेऊया मेलाझ्मा याविषयी. मॅडम नमस्कार. द नमस्कार. व्हाईट कोट डायलॉग्स या आपल्या पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. मॅडम अतिशय सगळ्या स्त्रियांच्या अगदी जिव्हाळ्याचा पण आहे आणि जवळचा विषय आहे हा. तर मेलाझ्मा म्हणजे नक्की काय? मेलेस्मा म्हणजे आपण आता सोप्या शब्दात त्याला बोलायला गेलो तर वांग. वांग हे प्रत्येक लेडीजला हा शब्द माहितीच आहे. माहिती आहे. आपण त्याला चेहऱ्यावरचा काळा डाग किंवा हायपर पिगमेंटेशन असंही म्हणू शकतो. आणि ते खूप असं डिफिकल्ट नाहीये. एक डार्क ब्राउन कलरचा पॅच, तपकरी रंगाचा असा डाग आपल्या चेहऱ्यावर येतो. आपण त्याला वांग असं म्हणतो. म्हणतो. म्हणजे ते असं दिसलं की समजायचं की आपल्याला आपण वांग आहे, मेलॅस्मा आहे. मेलाझ्मा आहे. मग मॅडम हे होण्याची कारणं काय आहेत? कशामुळे होतो मेलाझ्मा? तर मुख्य कारण तर आहे सूर्यप्रकाश. बरं. सूर्यप्रकाश आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे किंवा तुम्ही खूप वर्षानुवर्ष काही स्टेरॉइड्स किंवा मेडिसिन्स काही घेत असेल, तर त्याचाही आपल्याला चेहऱ्यावर परिणाम दिसून येतो. मॅडम मेलाझ्मा म्हणजे कोणालाही होऊ शकतो का? पण जर असं बघितलं की स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त हो. आढळून येतं. मेलेस्मा हे स्त्रियांना, पुरुषांना दोघांनाही होतं. पण जास्तीत जास्त स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतं. ह्याचं कारण आहे की हार्मोनल इम्बॅलन्स हा स्त्रियांमध्ये जास्त होत असतो. आणि म्हणता येईल की प्रेग्नन्सी, तुम्ही बर्थ कंट्रोल पिल्स घेत असेल, त्यामुळे पण होतं. तर त्यामुळे लेडीजमध्ये जरा जास्त जास्त प्रमाणाचं दिसून प्रमाणात येतं. दिसून येतं. मेलाझ्मा किंवा वांग तर हे म्हणजे चेहऱ्यावर कुठे आढळून येतं किंवा चेहऱ्याच्या व्यतिरिक्त पण आपल्याला हे डाग दिसून येतात का? तर मेलेस्मा हे चेहऱ्यावर जास्त दिसून येतो. त्याचे कारण आहे सूर्यप्रकाश. आता आपण उन्हात जातो, तर सनस्क्रीन जे नाही लावत, सनस्क्रीन न वापरल्यामुळे किंवा फेस कव्हर करून आपण जात नाही. त्यामुळे चेहऱ्यावर जास्त दिसून येतं किंवा मोबाईल, लॅपटॉप्स त्याच्यामध्ये यूव्ही रेज असतात. ते पण आपण जास्त यूज करतो. बरोबर आहे. सध्या हां. त्याचा वापरही राइट, वाढलाय राइट, राइट. त्याच्यामुळे आणि आपली चेहऱ्याची त्वचा तशी खूप जास्त नाजूक सेन्सिटिव्ह पण असते. नाजूक असते. त्यामुळे तर ते चेहऱ्यावर जास्त दिसून येतं आणि त्यातल्या त्यात गालावर, नाकावर म्हणजे असं एक बटरफ्लाय टाइप जे नाकावरून गालापासून तर कपाळापर्यंत जातं. अशा टाइपमध्ये मेलेस्मा असतं. कोणाकोणाला फक्त स्पॉट्स पण असतात गालावर, कुठे नाकावर एखादा स्पॉट असं पण असतं. ती सुरुवात असते. जेव्हा ते खूप प्रमाणात वाढतं, क्रॉनिक होतं, तेव्हा ते बटरफ्लाय टाइपमध्ये आपल्याला दिसून दिसून येतं. येतं. हं. मग तुम्ही आत्ता मगाशी सूर्यप्रकाशाचं पण बोललात. राइट, राइट. मग मेलाझ्मा म्हणजे हेच वांग हं, हं. आणि सूर्यप्रकाश याचा काय संबंध आहे?
आता प्रत्येकाच्याच त्वचेखाली मेलॅनिन प्रोडक्शन होत असतं. तर मेलॅनिन प्रोडक्शन ज्यांच्या त्वचेखाली जास्त प्रमाणात हे होतं, सिक्रेशन होतं, तर त्यामध्ये त्या लोकांचा कलर बघा सावळा किंवा थोडासा डार्क शेडला असतो. आणि ज्यांच्यामध्ये मेलॅनिन प्रोडक्शन हे कमी असतं, ते लोकं फेअर असतात. तर मग त्याच ठिकाणी जेव्हा मेलॅनिन हे एका पर्टिक्युलर जागेवर जेव्हा जास्त प्रोड्यूस होतं, तेव्हा त्याला अ, वांग असं आपण म्हणतो. मग त्या जागेवर तो काळा डाग तयार येस, व्हायला येस. लागतो. मग सूर्यप्रकाश काय करतात? सूर्यप्रकाशामुळे जास्त यूव्ही रेज किंवा सनलाईटमुळे काय होतं, की मेलॅनिन प्रोडक्शन हे जास्त वाढतं. मग ते डायरेक्ट आपला सेन्सिटिव्ह एरिया आहे चेहरा. मग ते जेव्हा आपल्या चेहऱ्यावर डायरेक्ट पडतात, तेव्हा मेलॅनिन प्रोडक्शन हे जास्त वाढतं. आणि मग त्याचं हळू म्हणजे असं एक 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 दिवस तुम्ही उन्हात गेले ते लगेच असं असं होत होत नाही. नाही. वारंवार तुम्ही अ, गरम ठिकाणी जाताय किंवा सूर्यप्रकाशात जाताय, तर मग ते हां, मेलॅनिन प्रोडक्शन वाढ वाढल्यामुळे वाढत, वांग वाढत हे जातं दिसतात. आणि मग नंतर त्याचे डाग आपल्याला येस, येस, चेहऱ्यावर येस. दिसायला लागतात. मॅडम प्रेग्नंट लेडीजचा तुम्ही विषय काढला होता. तर हं. बऱ्याच वेळेला आपण असं बघतो, की जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये त्या स्त्रियांना मेलाझ्मा दिसून येतो. हं. तर मग हे कशामुळे होतं? प्रेग्नन्सीमध्ये तुमचे हार्मोन इम्बॅलन्स खूप होतात. ठीक आहे. त्यात तुम्ही मेडिसिन्स घेतायत आणि त्यावेळेस काय होतं, की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे 2 हार्मोन्स आहेत त्याच्यामध्ये थोडंसं चढ-उतार होत असतं. तर ते डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या स्किनवर होतो. तर त्यामुळे ॲक्चुअली काही-काही लेडीजमध्ये तुम्ही बघा, की प्रेग्नन्सी पुरतंच वांग असतो आणि प्रेग्नन्सी झाली, डिलिव्हरी झाली, की आफ्टर डिलिव्हरी ते 6 महिन्यानंतर आपोआप जातात विथआऊट ट्रीटमेंट. तर ॲक्चुअली तेच असतं. मेन असतं आपले हार्मोन्स. हार्मोन बॅलन्स झाले, की आपला चेहरा छान राहतो किंवा शरीर छान राहतं. हार्मोन इम्बॅलन्स झाले, तर सगळंच काही थोडंसं इफेक्ट दिसायला लागतो. मग 2 हार्मोन्स जास्त महत्त्वाचे आहे, प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन. ह्याचं बॅलन्स असलं हे 2 हार्मोन्स, तर मग मेलास्मा होत नाही. मग मॅडम आता मेनोपॉज ज्या स्त्रियांना राइट, राइट. होतो, आपण आता त्या विषयाशी संबंधित येतोच आहोत. तर मग मेनोपॉज झाला म्हणजे तुमचे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन कंप्लीटली थांबतातच. थांबतातच. मग त्यात म्हणजे सगळ्याच स्त्रियांना मेनोपॉज नंतर होतं, मेलाझ्मा होतो का मग? कसं? नाही सगळ्यांनाच होत नाही, पण मोस्टली आहे. 80% लेडीजला होतं. मग त्याचे पण कारणं आहेत ना. तुम्ही प्रिकॉशन्स घेऊ शकतात, सप्लिमेंट्स घेऊ शकतात, अँटीऑक्सिडंट घेऊ शकतात, टॉपिकल्स वापरू शकतात. सूर्यप्रकाशात जाण्यासाठी थोडंसं कंट्रोल करू शकतात. अशा गोष्टी आहेत. तेवढी काळजी घेतली तर काळजी मग घेणं एवढा गरजेचं त्याचाही आहे. परिणाम होणार नाही. मॅडम मग मेलाझ्मा कसा ओळखायचा? आणि त्याचं निदान घरच्या घरी करणं शक्य आहे का? कारण बऱ्याच स्त्रिया आहे ना घरच्या घरी काहीतरी आपल्या उपचार करून बघतात, की चालेल. याच्याने जाईल, त्याच्याने येस, जाईल. येस. तर तर घरगुती ओळखता येतो का? तर आपल्याला असं म्हणता येईल, की ठीक आहे, सुरुवातीला तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी बदल होतो हे आपल्याला कळतं. समजा आता तुम्ही काहीतरी कॉस्मेटिक्स वापरताय किंवा असंही तुम्ही उन्हात गेलाय, तर तुम्हाला असं दिसतं, की आपण उन्हातून आलोय किंवा काही कॉस्मेटिक्स वापरलंय त्याच्यानंतर इथे थोडंसं सूज येते किंवा लालसर होते त्वचा. इरिटेशन होतंय, खाज पण येते. मग हे कधी सतत तुम्ही उन्हात जाताय किंवा कॉस्मेटिक्स वापरताय, त्याच्यानंतर तुम्ही फेस वॉश नंतर तुम्हाला हे 2-3 गोष्टी दिसून येतायत. तर तुम्ही लगेच डॉक्टरना कन्सल्ट करून त्या गोष्टी करू शकतात. ती असते वांगची सुरुवात. तर तशा प्रकारे तुम्ही ओळखू शकतात आणि घरगुती उपायमध्ये काय येतं? तुम्ही एलोवेरा जेल वापरू शकता. तुम्हाला मेलेस्मा वांगची सगळी माहिती असेल तर. पहिली गोष्ट की वांग म्हणजे काय हे सगळं माहिती पाहिजे. काय? मग त्यासाठी तुम्ही एलोवेरा जेल वापरू शकतात. सनस्क्रीन तर कॉमन म्हणजे ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. सनस्क्रीन लावायचे, मॉइश्चरायझर लावायचं आहे. एलोवेरा जेल एवढं केलं तर वांग तर शक्यतो होतच नाही कोणाला. बरं. म्हणजे अगदी थोड्या प्रमाणात असेल सुरुवातीला हे सुरू केलं, हं, हं. तर ते होऊ शकतं. पण ते ते पण तुम्ही वापरूनही जर हार्मोनल येस, तुमचा येस. इम्बॅलन्स पण असेल ते कधी ते पण तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट केलं तर केल्यास बेटर राहील, है ना? कारण की सूज येते, इरिटेशन होतंय, थोडंसं खाज येते, लालसर त्वचा होते. हे वांगच आहे का नाही हे पण पहिले हो, का कळायला दुसरे पाहिजे. काही सिम्प्टम्स आहेत. येस, म्हणजे थोडक्यात घरच्या घरी काही करायला जाऊ नये. आपल्या लक्षात आलं, की आपण येस, येस. डॉक्टरांचा सल्ला हां, घ्यावा, तुम्हाला त्यांच्याकडे जावं. थायरॉईड आहे, पी-सी-ओ-डी आहे, पी-सी-ओएस आहे. हो, हे सगळ्या त्याचाही गोष्टी आहेत. स्किनवर परिणाम ते होत तर असतो. जास्त प्रमाणात होतं. त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, सल्ला हे घेतला. सगळ्यात महत्त्वाचं येस. आहे. कारण मग आता मेलाझ्मा झालेला आहे, हे सगळं कळलंय आहे.
मग आता तुमच्याकडे पण येतात पेशंट येस, येस, झाल्यानंतर. येतात. तर मग यामध्ये काय उपचार पद्धती आहेत, की जेणेकरून त्याला कमी केलं जाऊ शकतं? आता क्रॉनिक झालं असेल, त्याच्यात पण 2 घटक आहेत, की पहिले की रिसेंट झालाय की क्रॉनिक आहे. हं. रिसेंट असेल तर तुम्ही रोज मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे कंपल्सरी आहे. घरात असो नसो. आता खूप लेडीज येतात माझ्याकडे आणि म्हणतात, "आम्ही तर घराच्या बाहेर जातच नाही. सूर्यप्रकाशाशी काही संपर्कच येत नाही. मग आम्ही का सनस्क्रीन लावायची?" ॲक्चुअली तुम्ही घरात आहे, पण तुम्ही गॅसजवळ स्वयंपाक करताय. गॅस म्हणजे ते तीव्र उष्णता आहेच, गरम आहे. गॅसजवळ तुम्ही काम करताय, टीव्ही बघताय, मोबाईल बघताय, यूव्ही रेज आहेच. तुम्ही कपडे वाळू घालायला थोडंसं बाहेर जाणारच. म्हणजे सूर्यप्रकाश तुम्हाला लागणारच. तर ह्या गोष्टी आपण प्रिकॉशन्स घेऊ शकतो, की सनस्क्रीन हे मॉइश्चरायझर ह्या 2 गोष्टी कंपल्सरी वापरायच्या आहेत. नाईट क्रीम्समध्ये तुम्ही व्हिटॅमिन सी हे सीरम पण वापरू शकतात. ह्या 2-3 गोष्टी केल्यात तर फर्स्ट स्टेजला आपण त्याला क्युअर करू शकतो. हे सगळं करून पण कधी तुम्हाला असं वाटतं, की जेवढा पाहिजे तेवढा रिझल्ट नाहीये. तर मग डॉक्टरांचं थोडंसं मार्गदर्शन घेऊन आपण त्याला केमिकल पील्स किंवा लेझर हे सगळं करू शकतो. म्हणजे ह्या उपचार पद्धती आहेत हां. सेकंड आधुनिकमध्ये. आहे क्रॉनिक. क्रॉनिकमध्ये आता 8-10 वर्ष झाले ज्यांना वांग आहे त्यांनी काळजी घेतलीच नाही. बरोबर. दाखवलंच नाही कुठे आणि मग आता त्यांना असं वाटतंय, की नाही आता माझा चेहरा खूप जास्त खराब दिसतोय. हं. तो मेकअपनी पण झाकलं नाही जात आहे. मग आता काय करा? तर सरळ गोष्ट आहे, की स्किनचे प्रॉब्लेम्स आहे म्हटल्यावर तुम्हाला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. ते असं नाही, की तुम्ही 1 वीक, 2 वीक्स तुम्ही त्याची ट्रीटमेंट घेताय किंवा इंटरनल मेडिसिन्स घेताय तर तुम्हाला 2 वीक्समध्ये रिझल्ट दिसेल. नाही. क्रॉनिक गोष्टीला 6 महिने, 8 महिने, वर्ष पकडून चला तुम्ही. त्यात पण ते फेड ऑफ होतात फक्त. फेड ऑफ होतात म्हणजे की हां, तुमचा कॉन्फिडन्स वाढू शकतो. तुम्ही 4 लोकांमध्ये जाऊ शकता तेवढं ते फेड होतं. मग त्याच्यासाठी तुम्हाला इंटरनल मेडिसिन्स घेणं गरजेचं आहे. फूडमध्ये तुम्ही डाळिंब, व्हिटॅमिन सी, सिट्रिक फूड हे सगळं वापरू शकतात म्हणजे घेऊ शकतात. डाळिंबमध्ये कोलॅजन खूप आहे आणि कोलॅजन हे स्किनसाठी खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही डाळिंब घेऊ शकतात. अ, जेवणाचा बदल करू शकतात. अँटीऑक्सिडंट फ्रुट्स जे आहे जास्त किंवा जेवणामध्ये आहे ते जास्त वापरू शकतात. नाहीच होत आहे, तर त्याचे आजकाल आपल्याकडे सप्लिमेंट्स पण आहे. ते तुम्ही घेऊ शकतात आणि ट्रीटमेंट केमिकल पील आणि लेझर ह्या 2 ट्रीटमेंटनी बरेच फेड ऑफ होतात. एक 10-20% क्रॉनिक आहे म्हटल्यावर थोडंफार तर दिसणारच. हां, म्हणजे थोडा पेशन्स ठेवायला लागेल ज्यांना पेशन्स आणि हां. आपण म्हणतो ना एक रेग्युलॅरिटी हां, सातत्यानं ती सातत्याने ट्रीटमेंट ते घेतली गेली करावं पाहिजे. लागेल. आत्ता केली आणि मग नंतर 6 महिन्यांनीच गेलात, तर असं तुम्हाला हां, फरक मग दिसणार ते नाही. तर फरक त्या दिसणारच ट्रीटमेंटचाही नाही. उपयोग राइट, होणार राइट. नाही काही. तर ते रेग्युलरली डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे येस. ते होत गेलं घ्यावंच पाहिजे, लागतं. तर आपल्याला फरक रिझल्ट दिसून दिसेल. येतो. मॅडम तुम्ही आता सांगितलं हे ट्रीटमेंटविषयी. हं, हं. तर नाही म्हटलं तरी ह्या तशा अ, सामान्य माणसांना थोड्याशा ह्या महागड्या वाटतात महाग ह्या आहे. ट्रीटमेंट्स. आता ज्यांची इच्छा आहे करण्याची, पण आता परिस्थिती नाहीये तशी. राइट. तर मग अशांसाठी तुम्ही काय सांगू शकता? तर सुरुवात झाली असेल किंवा वांग झालेलं पण असेल, तर दोघींना मी हेच सांगेल, की अ, सूर्यप्रकाशात जितकं होईल तितकं जाणं टाळा. खूप एमर्जन्सी आहे, तुम्हाला जावंच लागतंय. त्याचा पण एक टाईम असतो 10 ते 4. हे 10 ते 4 मध्ये जे टाईम आहे, ह्याच्यामध्ये सूर्यप्रकाश जरा जास्त यूव्ही रेज असतात. तर ज्यांना वांग झालेत किंवा सुरुवात झाली आहे, की आता होणार आहे आपल्याला, तर मग काळजी काय घेणं आहे, की फेस वॉश, टोनर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे 4 स्टेप तर खूप गरजेचे आहेत आणि ते सामान्य कोणीही करू शकतं. गरजेचंच नाही तुम्हाला मार्केट म्हणूनच हे सगळ्या गोष्टी आणणं आहे. फेस वॉश तर कंपल्सरी वापरणं आहे. टोनर म्हणून तुम्ही गुलाब जेल पण वापरू शकतात. गरजेचं नाही, की महागडे तुम्ही टोनर घेतलंच पाहिजे. टोनर म्हणून गुलाब जेल वापरू शकता. मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. आता खूप जणांना असं वाटतं, की थंडीमध्येच त्वचा ड्राय होते, तर मॉइश्चरायझर तेव्हाच वापरलं पाहिजे. मॉइश्चरायझर हे चेहऱ्याला किंवा आपल्या शरीराला हे रोजची गरज आहे. तर त्याच्यामुळे स्किन ग्लो करते किंवा इलॅस्टिसिटी जास्त राहते किंवा आपण जे म्हणतो, की वांग किंवा फ्रेकल्स हे होण्याचे जे चान्सेस असतात ते थोडे कमी होतात मॉइश्चरायझरने. आणि सनस्क्रीन. जेव्हा पण तुम्ही उन्हात बाहेर पडताय 10 मिनिटं आधी तुम्हाला सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. त्याबरोबर स्कार्फ किंवा तुम्ही फेस कव्हर करा. फेस कव्हर कशानेही करू शकतात. हे 2 गोष्टी गरजेच्या आहेत. त्यातल्या त्यात मग तुम्ही घरगुती म्हटल्यावर अँटीऑक्सिडंट मी जसं म्हटलं डाळिंब, संत्री, मोसंबी
लिंबू पाणी, नारळ पाणी हे सगळे अँटीऑक्सिडंटच आहे. हे तुम्ही घेऊ शकतात. कंपल्सरी रोज तुम्ही एक फ्रूट खाल्लं, तर ते पण चेहऱ्यासाठी छानच आहे. त्यात नाईटला नाईटला मॉइश्चरायझर परत एकदा चेहरा छान वॉश करून मॉइश्चरायझर लावून व्हिटॅमिन सीचा आपण सिरम लावू शकतो. ते पण एक व्हिटॅमिन सी आणि सनस्क्रीन हे 2 गोष्टी आणि छान रिझल्ट येतो. ते आपण ते करू शकतो. आणि वीकली आपण वीकली म्हटलंय किंवा एक अल्टरनेट डे किंवा 2 दिवसाआड आपण एक्सफोलिएशन पण करू शकतो चेहऱ्याला. आता एक्सफोलिएशन घरगुती कसं करणार? मसूरची डाळ आहे. मसूरची डाळचं पावडर आपण ते पण त्याचा पॅक लावून ते लावू शकतो. एक अर्धा तास ठेवून वॉश केला चेहरा, की त्याने पण छान एक स्क्रबर टाइप ते वापर होतो त्याचा. ते पण करू शकतो किंवा एचे-बीएचे पीलिंग सोल्युशन्स पण येतात मार्केटमध्ये. पण ॲक्चुअली त्याचं पण काय आहे ना, तुमची स्किन टाइप कशी आहे त्यानुसार आहे. तुम्ही आणि त्याची पद्धत पण माहिती पाहिजे, की तुम्ही कसं वापरताय. आजकाल खूप ॲड्स येतायत. आपण Instagramवर पण बघतो आहे, की खूप लोकं ॲड करतात, की तुम्ही हे लावल्याने तुमचे मेलॅस्मा जाईल, डार्क स्पॉट्स जातील. पण ॲक्चुअली ते स्किन टाइप नाही सांगत आपल्याला, की तुमची स्किन टाइप अनुसार तुम्हाला हे जाईल. प्रत्येकदा वाटतं, की हां, ठीक आहे, हे पीलिंग वापरलं तर आपला चेहरा छान होऊन जाईल. पण प्रत्येक पीलला पण एक स्किन टाइप असतं. ड्राय स्किनला वेगळं असतं, नॉर्मल स्किनला वेगळं आहे किंवा कॉम्बिनेशन स्किनला वेगळं आहे. तर ते पीलिंगला आपण तर डॉक्टरच्या सल्ल्यानेच जाऊ. पण हां, तुम्ही घरगुती हे मसूरची डाळ किंवा डायरेक्ट लिंबू पण लावणं ठीक नाही. तुम्ही लिंबूमध्ये मध किंवा दूध हे मिक्स करून ते पण लावू शकतात. एवढं करू शकतात. हां, म्हणजे शक्यतो हे घरगुती उपाय एवढे करावेत आणि बाहेरच्या ज्या जाहिराती त्याच्या प्रलोभनाला बळी न पडता. हां, कारण म्हणून ते वापरून पण बऱ्याच वेळेला तेच अ, वाढतं. वाढतं आणि फरक दिसत नाही राइट, आणि राइट. त्याच्याने कारण अजून त्याच्यामध्ये स्किन टाइप डिप्रेशन नाही येतं. माहीत असतात ना स्किन आपल्याला. टाइप माहिती नसतं. तर एकतर डॉक्टरांच्या सल्ल्याने ते वापरावेत, नाहीतर घरगुती आता हे तुम्ही ते सांगितलेलं सेफ ते आहे. फॉलो करू शकता. तर आता हा विषय असा आहे ना, तसा सेन्सिटिव्ह आणि बायकांच्या खूप जिव्हाळ्याचा आहे आणि येस. तो समोर दिसतो ना आपण वावरताना लोकांमध्ये, तर थोडा न्यूनगंड पण येऊ शकतो. तर मग याच्यातनं काही समज असतात, गैरसमज असतात लोकांमध्ये. तर जेव्हा तुमच्याकडे येतात, तर तुम्हाला काय जाणवलं, की बाबा काय समज, गैरसमज घेऊन लोकं वावरत असतात ह्या मेलाझमा बाबतीत? मेलेझमा बाबतीत आता स्त्रियांमध्येच जास्त आहे. तर माझ्याकडे आता जितके पण लेडीज येतात, त्यांचा जेव्हा मी एक रुटीन विचारलं, की वांग दिसतंय तर तुमचं रुटीन काय? तर मोस्टली हाउसवाईफ हाउसवाईफ पण म्हणता येईल आणि वर्किंग लेडीजमध्ये पण दिसतात. पण वर्किंग लेडीजला थोडासा अवेअरनेस आलाय, तर ते सनस्क्रीन वगैरे वापरतात. म्हणजे हाउसवाईफ आहे त्यांचं काय येतं, की गॅसजवळ जास्त संपर्क येतो. तर त्याच्या उष्णतेमुळे किंवा ते वाफमुळे वांग येतात किंवा त्यांना माहिती म्हणजे जास्त फ्रुट्सबद्दल किंवा आपण म्हणतो ना अँटीऑक्सिडंट कशात आहे, कोणतं फ्रूट जास्त गरजेचं आहे चेहऱ्यासाठी, स्किनसाठी, एवढं माहिती नसतं. मग आता असं खूप स्त्रियांचं असं पण म्हणणं असतं, की मी जाते उन्हात तर मला झालंय, पण माझ्यासोबत जे दुसरे जातात त्यांना का नाही झालं? तर मग ॲक्चुअली तेच आहे, की मेलानिन प्रोडक्शन प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे सेम नाही प्रोड्यूस होत ना. आता ज्यांचं स्किन थोडी सावळी आहे, डार्क साइडला आहे, त्यांच्यामध्ये मेलानिन प्रोडक्शन हे जास्त असतं. मग ते थोडं पण उन्हामध्ये गेले किंवा जास्त यूव्ही रेजमध्ये आले, तर त्यांना वांग होतो. जे फेर लोकं आहेत त्यांना थोडीशी शक्यता कमी असते. तर सूर्यप्रकाशात गेल्यानेच वांग होतं असं नाहीये, पण 50% तर सूर्यप्रकाशामुळेच वांग होत असतात आणि 50% आपण म्हणू शकतो हार्मोनल इम्बॅलन्स. आता खूप स्त्रियांना ह्याचा पण अवेअरनेस नाहीये, की आपल्या शरीरामध्ये कधी हार्मोन इम्बॅलन्स होतात. तर प्रत्येक वयोगटात आपल्यामध्ये होतंच. 21व्या वर्षामध्ये पी-सी-ओ-डी, होण्याचे जास्त चान्सेस असतात. तेव्हा पण हार्मोन इम्बॅलन्स होतात. एक प्रेग्नन्सीमध्ये होतात. मग नंतर आफ्टर डिलिव्हरी पण होतात. नंतर मेनोपॉज हा सगळ्यात मोठा विषय आहे. मोस्टली तर 21 ते 50 मध्ये आपल्याला जास्त दिसून येतं. त्यातल्या त्यात 30-35च्या नंतर जास्त. ज्यांची हिस्टेक्टॉमी झालेली असते म्हणजे गर्भपिशवी काढून टाकतात काही कारणामुळे त्रास होत असला तर आपण काढून टाकतो. तर गर्भपिशवी काढणं किंवा मेनोपॉज हे 2 गोष्टीमुळे वांग जास्त दिसून येतात. कारण की जसं म्हटलं की प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे जास्त महत्वाचे आहे. ह्या 2 कंडिशनमध्ये ते तयारच होत नाही. तर मग तेव्हा वांग आपल्याला जास्त दिसून येतात. मग तेव्हा तुम्हाला थोडंसं सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे. थोडं अँटीऑक्सिडंट वापरणं किंवा इंटर्नल घेणं जास्त गरजेचं आहे.
तेव्हा खूप गरजेचं हे आहे की तुम्ही सूर्यप्रकाशात जाणं टाळावं. कारण त्यांनी डायरेक्टली मेलानिन प्रोडक्शन हे जास्त होतं. तर ते तुम्ही टाळू शकतात किंवा तेच नाईट रुटीन, व्हिटॅमिन सी वगैरे ते जास्त वापरणं. म्हणजे काहींची त्वचा फोटोसेन्सिटिव्ह पण हं, खूप हं, असते. हं, हं. त्याच्यामुळे थोडं जरी एक्सपोजर आलं येस, सनचं, येस. की ते फास्ट सनसेट. मेलानिन येस, प्रोडक्शन येस. होतं. मग जरी किती काही गैरसमज असले, तरी त्यांनी जेव्हा लक्षात येतं तेव्हा डॉक्टरकडे गेलं पाहिजे आणि ट्रीटमेंट गरजेचं घेतली आहे. पाहिजे. तर लवकर त्याला आटोक्यात आणणं शक्य होतं. मॅडम आता हे सगळं आपण माहिती घेताना तर मिथ्या पण आहे आणि एक अ, की हा बाबा बराच होऊ शकत नाही वगैरे असं हं. वाटतं बऱ्याच स्त्रियांना पण. तर खरंच मेलाझ्मा पूर्णपणे बरा होऊ शकतो का? का त्याचं फक्त व्यवस्थापनच करता येणं शक्य आहे? आणि हे होऊच नये म्हणून काय काळजी घ्यावी? हे आम्हाला ठीक आहे. तुम्ही सांगा. मेलेस्मा हे पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण त्याला 2 गोष्टी खूप गरजेच्या आहेत. त्या आहे कन्सिस्टन्सी आणि पेशन्स. ह्या 2 गोष्टी खूप जास्त गरजेच्या आहे. म्हणजे तुम्ही जे काही सुरू करताय ॲक्चुअली तुम्ही घरगुती उपाय सुरू करताय, इंटरनल काही घ्यायला सुरुवात करताय किंवा डॉक्टरांकडे जाऊन जे काही ट्रीटमेंट सुरू करताय, तर त्याला कन्सिस्टन्सी आणि पेशन्स खूप गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल, की मी 1 महिना जेवणातून सगळं सुरू केलं आहे. मी क्रीम्स पण लावते, मी इंटरनल मेडिसिन्स पण घेते किंवा ट्रीटमेंट पण करते, पण ते फेड ऑफच झालेलं नाहीये, ते कमीच नाही झाले. तर मग हे सगळ्यात जास्त चुकीचं आहे. कारण की क्रॉनिक गोष्टी ह्या लगेच जाणाऱ्या नसतात. तर त्याला 8 महिने, 6 महिने किंवा वर्षभर लागू शकतं. तर पेशन्स खूप जास्त गरजेचा आहे आणि म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं पण खूप गरजेचं आहे, की हां, हा बरा होणार आहे. तेवढं आपण काळजी घेऊ शकतो आणि न होण्यासाठी तर मी तुम्हाला बोलले तसंच आहे, की तुम्ही जास्तीत जास्त यूव्ही रेजपासून स्वतःला प्रोटेक्ट करा. मोबाईल, लॅपटॉप, सनरेज, सनस्क्रीन हे कंपल्सरी लावणं आहे. तुम्ही घरात असो किंवा बाहेर. हे कंपल्सरी आहे. त्यात तुम्ही आता 21च्या पुढे आहे म्हटल्यावर अँटीऑक्सिडंट घ्या. फ्रुट्स जास्त खा. झोप पण खूप महत्वाची आहे. झोप आणि स्ट्रेस. आता तुमचं खूप स्ट्रेसफुल असेल, दिवसभर दगदग असेल किंवा स्ट्रेसफुलच असेल, तर त्याचा चेहरा सगळ्यात जास्त परिणाम हा आपल्याला चेहऱ्यावर दिसतो. ठीक आहे, आज आपण आता हसतोय, आपण स्ट्रेसमध्ये नाहीये, पण स्ट्रेस आला की आपल्या चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. जे स्किनवर दिसून येतं, ते आपल्याला म्हणजे रिफ्लेक्ट होतं आपल्या चेहऱ्यावर. बरोबर आहे. आपल्या आत काय चाललेलं हां, असतं ते हां. चेहरा आपला बोलतो असं येस, म्हणतो येस, ना आपण. येस. राइट तर ते तसंच. चेहऱ्यावरनं रिफ्लेक्ट तर होतच होतं. झोप 7-8 तासाची झोप कंपल्सरी आहे आणि स्ट्रेस जितका कमी घेता येईल तेवढा म्हणजे कमी स्ट्रेस मॅनेजमेंट केलं पाहिजे. म्हणजे सगळं आहे. डोक्यात ठेवून ह्या गोष्टी केल्या येस, तर येस, येस. तुम्हाला त्यातलं आउटकम हो. चांगलं मिळू तर शकतं. मेलेस्मा हा पूर्णपणे बरा होऊ शकतो, पण त्याला वेळ लागतो आणि कन्सिस्टन्सी आणि पेशन्स ह्या 2 गोष्टी लागतातच. धन्यवाद मॅडम. आपण खूप छान थँक यू. मेलाझ्माविषयी माहिती दिलीत आणि बऱ्याच जणींना हे ऐकल्यानंतर वाटणार आहे हुश्श, की अरे हां, मला आहे तर मी याच्यावर आता ट्रीटमेंट घेऊ. ट्रीटमेंट करून यातनं बाहेर पडू शकते. तर मंडळी, द व्हाईट कोट डायलॉग्स या सदरातनं आज आपण मेलाझ्माविषयी डॉक्टर कीर्ती काळे चव्हाण यांच्याकडनं खूप सविस्तरपणे माहिती घेतली आणि ती खूप उपयुक्त आणि फायदेशीर अशी आहे, की मेलाझ्मावर आपण कशा पद्धतीनं मात करू शकतो, त्याच्यावर उपचार होऊ शकतात आणि यातनं आपण बाहेर नक्कीच पडू शकतो. फक्त त्यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे गेलं पाहिजे आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, ट्रीटमेंट सातत्यानं घेतली पाहिजे. असेच वेगळे विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर येत असतो आणि आपल्या समस्यांचं निराकरण होण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. म्हणून यापुढेही असेच वेगवेगळे विषय, वेगवेगळे डॉक्टर्स घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत राहणार आहोत. तरीही तुम्हाला तुमच्या काही समस्या असतील आणि त्या आम्हाला विचारायच्या असतील, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आम्ही त्या पुढच्या सदरामध्ये घेण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही पुन्हा भेटूच. धन्यवाद.